नमस्कार, मी डॉक्टर सुश्रुत तातेड. मी एक कन्सल्टंट प्लास्टिक सर्जन आहे आणि आज आपण जे टॉपिक विषयी बोलणार आहोत त्याचं नाव आहे व्हेरिकोज वेन. व्हेरिकोज वेन म्हणजे पायाच्या आपल्याला मोठ्या-मोठ्या नसा दिसतात त्याला आपण व्हेरिकोज वेन म्हणतो. तर सर्वात अगोदर आपण त्याच्याविषयी जाणून घेऊया. जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये 2 प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात. एक आर्टरी आणि एक व्हेन. तर आर्टरी जी असते ती रक्त जे आहे ते हार्टपासून ते बाकीच्या ऑर्गनपर्यंत घेऊन जाते आणि ते प्युअर ब्लड असतं आणि वेन जे असतात ते इम्प्युअर ब्लड लांबवरून आपल्या हार्टकडे घेऊन येतात ताकी हार्टमध्ये ते परत पाठवू शकतो. वेन जसं पायातून रक्त जेव्हा वर येतो त्याला ग्रॅव्हिटेशन फोर्स त्याला आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो त्याच्या विरुद्ध त्याला वर यायचं असतं. त्याच्यामुळे ते येणं फार अवघड असतं. त्याच्यासाठी आपल्या बॉडीने 2 मेकॅनिझम करून ठेवलेले आहेत. एक म्हणजे आपले जे मज्जातंतू आहेत, काफ मसल्स जे आहेत ते जोरात ब्लड पंप करतात आणि ब्लड वर पाठवतात आणि हे वर आलेलं ब्लड जागेवर राहावं म्हणून आपल्या वेन मध्ये काही वॉल्व्स असतात की जे एकाच दिशेने उघडतात आणि ते जो ब्लड आहे ते तिथल्या तिथे थांबवून ठेवतात. तर व्हेरिकोज वेन हा आजार हा वॉल जो असतात ते खराब झाल्यामुळे होतो. हा वॉल खराब झाल्यामुळे ते रक्त जे आहे तिथेच साठून राहतं आणि ते जे वेन आहेत मग टम फुगतात आणि त्यावरून आपल्याला दिसतात. हळूहळू मग पायाचा कलर चेंज होतो आणि पायाला जखमा पण होतात आणि हा जखमा लवकर भरत नाही. त्याच्यामुळे व्हेरिकोज वेन कडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. व्हेरिकोज वेन हे अशा लोकांना होतं की जे जास्त वेळ उभं राहतात आणि उभं राहून त्यांचं काम असतं. त्याच्यामुळे ह्या लोकांना व्हेरिकोज वेनचा जो त्रास आहे तो जास्त होतो. त्याच्यामुळे व्हेरिकोज वेनचं ट्रीटमेंट हे प्लास्टिक सर्जन खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात. त्यामुळे आपल्याला जर त्रास असेल तर आपण जवळच्या प्लास्टिक सर्जनला किंवा मला खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून व्हेरिकोज वेन विषयी जास्त माहिती घेऊ शकता. व्हेरिकोज वेनची ट्रीटमेंट आपण जे आहे ते एकदम अत्याधुनिक पद्धतीने ज्याला आपण एंडोव्हिनस लेझर एब्लेशन असं म्हणतो. एका प्रकारचा ॲडव्हान्स लेझर असतं. त्या पद्धतीने आपण फारच छोट्याशा कटमधून ह्या व्हेरिकोज वेनचं आपण ट्रीटमेंट करतो. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण जर वेनचा ट्रीटमेंट केली तर परत रक्त आपलं वर जाणार नाही. तर त्याचं उत्तर असं आहे की आपल्या बॉडीमध्ये 2 प्रकारच्या वेन असतात. एक सुपरफिशियल असतात आणि एक डीप असतात. सुदैवाने व्हेरिकोज वेन हे फक्त सुपरफिशियल वेनचाच आजार आहे. डीप वेनचा नाही. डीप वेन चांगल्या असतात त्या आणि त्या 90 ते 95% शाबूत राहतात. त्याच्यामुळे फक्त आपण व्हेरिकोज वेनची जर ट्रीटमेंट केली जे की सुपरफिशियल वेन आहेत तर आपल्याला जास्त त्रास होत नाही आणि जो रक्त आहे तो युज्युअल पद्धतीने वर जात राहतो. त्याच्यामुळे त्याची काळजी करण्याचं काही कारण नाही. धन्यवाद.